ज्ञानोबा माऊलींची भक्ती आणि त्यांची आपल्या संगीत कलेद्वारे सेवा हेच ब्रीद असलेलं आळंदीमधलं एक कुटुंब म्हणजे गोऱ्हाणे कुटुंब। गायिका ज्योती गोऱ्हाणे, त्यांचे पती पखवाज वादक श्याम गोऱ्हाणे यांच्यासोबत बातचीत केलेली आहे माझे सहकारी प्रशांत सागवेकर यांनी। पाहूयात। नमस्कार, जय हरी विठ्ठल या जय महाराष्ट्राच्या वारी विशेष कार्यक्रमात मी प्रशांत सागवेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। आणि आज माझ्यासोबत आळंदीमध्ये मी आहे आणि आळंदीमधल्या सुप्रसिद्ध गायिका ज्योती गोऱ्हाणे मॅडम आज आपल्या सोबत आहेत। मी त्यांचं स्वागत करतो। नमस्कार, रामकृष्ण हरी सर। रामकृष्ण हरी। माऊलींचा जो वास आहे आळंदीमधला हा या जागेमध्ये जाणवतो। तुम्ही सगळेजण स्थानिक आहात, तुम्ही इथली लोक आहात, या मातीत तुम्ही वाढलात, जन्मलात, तुमच्या भावना काय असतात? आमच्या भावना अशा की एक वारकऱ्यांच्या आम्ही बाहेरच्या लोकांच्या दृष्टीने कलाकार आहोत, पण आम्ही इथे वारकरीच आहोत आळंदीमध्ये आणि आम्ही वारकरीच आयुष्य जगतो म्हणजे। आणि आम्हाला सातत्याने असं वाटतं की माऊली आमच्या सोबत आहेत, माऊली इथेच आहेत। आम्हा सर्वांसाठी पर्वणी आहे की हा जो माहोल आहे असं वाटतं आपल्या घरात काहीतरी खूप मोठं कार्य आहे आणि तशा पद्धतीने ती मनात भावना आहे। नक्कीच। आणि ज्यावेळेला आपण सगळेजण बघतो की आळंदीमध्ये एवढ्या लांब होऊन म्हणजे आता आळंदीतलं जर आजचं वातावरण आपण बघितलं, जेव्हा माऊलींची पालखी निघाली मंदिरातून, ते जे सगळं वातावरण होतं ते वातावरण भारावून टाकणारं वातावरण आहे। आणि त्यावेळेला हे अभंग, पखावज किंवा हार्मोनियम याचे जे सूर आहेत हे सूर असं म्हणतात भरून राहतात। तुम्ही स्वतःहून या क्षेत्राची निवड केलेली आहे आणि बाकी तर आपण सगळ्या गोष्टी गातच असतो, पण अभंगवाणी किंवा अशा पद्धतीचं आध्यात्मिक गायन करताना कसा अनुभव असतो? खूप छान, खूप छान। म्हणजे मी म्हणेन की वारकरी भजन तुम्ही एखाद्या खूप मोठ्या स्टेजवरती गाताय, पण ते गाणं आपण आपल्या दैनंदिन चरितार्थ म्हणूयात या सगळ्या गोष्टींसाठी आपण गातो, पण जेव्हा आपण अभंग गातो किंवा भजनाचं जे काही सेवा करतो त्यावेळेला तो आपण फक्त ती माऊलींसाठी करतो आणि तीच इच्छा आपल्या मनामध्ये असते आणि त्यावेळेला इतकं समाधान भेटतं की तुम्हाला हजारो करोडो रुपये जरी लोकांनी दिले त्याचं समाधान तेवढं नसतं, एवढं माऊलींचं भजन गाऊन ते समाधान त्या सेवेमध्ये भेटतं। वा वा वा, सुंदर। आपण सगळेजण खूप छान एका माहोलमध्ये आहोत, त्यामुळे आणखीन एखादं गाणं किंवा एखादा अभंग आपल्याला घ्यायला हरकत नाही। नक्कीच नक्कीच। माऊली ज्या विठोबारायांना भेटायला पंढरपूरला चाललेत आता निघालेत, म्हणजे आजच प्रस्थान झाले, तर त्या विठुरायाचा अतिशय सुंदर असा अभंग सर्वांना परिचित आहे, पंडित भीमसेन जोशींजींनी गायलेला। जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देवा सांगू सुख दुःख, देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव निवारील भूक, देव देईल, देव देईल, देव देईल विजावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची